ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. अत्यंत आनंद वाटत आहे की देवानं ही ऑनलाईन जुडण्याची संधी दिली आणि जे ऑनलाईन जुडलेले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. गीतामध्ये जाण्याच्या आधी मी 1-2 मिनटं पवित्र शास्त्रातून देवाच्या वचनातून तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33वे वचन हे सांगतं की तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. खरोखरच प्रियानो, बऱ्याच वेळेला आम्हाला काय पाहिजे ह्याचा आम्ही विचार करत असतो की आम्हाला अमुक पाहिजे, आम्हाला तमुक पाहिजे, बऱ्याच गोष्टी आम्हाला पाहिजेत हे स्वतःपुरतं आम्ही विचार करतो. पण कधी आम्ही हा विचार करत नाही की देवाला आमच्याकडून काय पाहिजे. प्रियानो, देवाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही आहे प्रियानो. फक्त देवाला आमच्याकडून काय पाहिजे तर देवाला आमचं अंतःकरण आणि आमची वेळ देवाला ही पाहिजे प्रियानो. आणि ती जेव्हा आम्ही देतो त्यावेळेस राज्य आणि नीतिमत्ता आम्ही मिळवतो प्रियानो. आणि मी खरोखरच तुम्हाला उत्तेजन करतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला आमचं अंतःकरण आणि आमचा वेळ हा दिला पाहिजे प्रियानो. मी खरोखरच या वचनाबद्दल मी देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. मी उत्तेजन करतो आणि मी कॉयरला विनंती करतो की त्यांनी येऊन देवाच्या नावाला धन्यवाद द्यावं, गीतांच्या द्वारे आम्हाला चालवावं. मी कॉयर टीमला विनंती करत आहे. तेरी स्तुति हो खुदा, हम आते हैं राजा यीशुआ. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. यीशु मसीह, यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर. तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा. पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा.
आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राजा। सारे मिलकर गाए, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आखिरी बार मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। तेरा ही नाम मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मी आभार मानतो क्वायर टीमचं की त्यांनी अतिशय चांगलं असं गाणं गायलेलं आहे. देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आता आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. देवाचं वचन आम्ही ऐकणार आहोत आणि हे देवाचं वचन सांगण्यासाठी मी विनंती करत आहे आमचे पास्टर भास्कर आणि रमोला सिस्टर यांनी येऊन आम्हाला देवाच्या वचनातून चालवावं. Amen. Very good morning, church. Once again, we welcome you in Jesus' name. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. As today is the 15th August, the Independent Day, as we all are celebrating Happy Independent Day. आणि जसं 15 ऑगस्ट म्हणून आजचा दिवस आम्ही साजरा करत आहे, तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनानिमित्त शुभेच्छा. We all are blessed to be Indians. आणि आम्ही सर्व आशीर्वादित आहोत कारण आपण भारतीय आहोत. Thank God for our nation. आणि आमच्या देशाबद्दल प्रभूला धन्यवाद असो. Amen. Shall we commit with the word of prayer? आणि छोटीशी प्रार्थना करून ही वेळ आपण प्रभूच्या हाती समर्पित करूया. Father, we thank you this morning time. प्रभू या सकाळच्या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत We आहोत. ask your holy presence to lead us, Lord. आणि आम्ही विनंती करत आहे की तुझ्या पवित्र उपस्थितीच्या द्वारे तू आम्हाला चालव. We rebuke every spirit of hindrance in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व अडखळण्याचे आत्म्यांना येशूच्या नावात We धमकावत ask आहे. your Holy Spirit to Lord to use us as your channels. आणि आम्ही मागत आहे की पवित्र आत्मा तू ये आणि तू आम्हाला एक पात्र म्हणून आमचा उपयोग करून घे. Minister to our hearts and stir our spirits this morning आणि time. आमच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर. And Lord, bless each one of us. आम्हा प्रत्येकांना तू आशीर्वादित In कर. Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करत आहे. Amen. 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 So today, this morning time, the title of the message is "The bigger the ego, the harder is the fall." आणि आजच्या संदेशाचं शीर्षक असं आहे, जितकं मोठं तुमचं गर्व आहे तितकं मोठं आपलं पतन असणार. You know, ego is one of the biggest and the greatest poison which can poison our life. आणि गर्व असा आहे की तो इतकं विषारी असा आहे की ते आमच्या जीवनाचा नाश करतो. So dissolve the ego before it could dissolve yourself. आणि जे गर्व आहे त्याला योग्य रीतीने हाताळणी करा, योग्य वेळी हाताळणी करा. ते आम्हाला स्वतःला आमच्यापासून हिरावून घेण्याच्या आधी. You know, if you don't deal, if you don't control your egos, and let me tell you, it may make you fool out of you. आणि जर आमचा जो गर्व आहे त्याला जर आम्ही ताब्यात ठेवलं नाही तर ते आमच्या आवाक्याबाहेर ते जाणार आहे. And you know, like this pride and ego, it affects and damages our friendship and sometimes our relationships. आणि जो अहंकार आहे, जो गर्व आहे, आमचे नातेसंबंध आणि आमचे मित्रत्वाचे जे संबंध आहे
ते नाश करतात It affects our reputations. आणि आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा ते नाश करतात It is a barrier. It blocks the humility or humbleness. आणि आमची जी नम्रता आहे त्याला त्या ठिकाणी ते थांबवतात. So it is like a bomb, a lineman, it's like a bomb in the ground. When you put your foot, it will throw you into the pieces. Such is the effect of ego and आणि pride. एखाद्या ते बॉम्ब सारखं आहे की एखाद्या बॉम्ब वरती जर आम्ही पाय ठेवला तर पुष्कळशा भागांमध्ये ते आम्हाला विभागून टाकतं. तशा प्रकारे जर गर्व आमच्यामध्ये असेल तर अशा प्रकारे आमचा नाश होतो. It can become a greatest stumbling block for your life and my life. आणि माझ्या आणि तुमच्या जीवनासाठी हे एक मोठं अडखळण असं आहे. So I want to encourage you. We're going to learn from the Holy Bible what God speaks and what God wants to speak to you and me this morning time. आणि आपण पवित्र शास्त्रात शिकणार आहे की प्रभूला तुम्हाला आणि आम्हाला काय शिकवायचं आहे. So I want to encourage you, the very famous scripture from the, Old Testament, the book of Daniel. आणि खूप प्रसिद्ध असं वचन जे आहे दानिएलाच्या पुस्तकातून आपण पाहूया. Since we don't get that much time, so you can read in your house book of Daniel chapter 4. आणि आपल्याकडे इतका पुरेसा वेळ नसल्या कारणानं दानिएलाचा 4था अध्याय आपल्या घरी आपण वाचूया. You can read in your house from verse 4 to 37. आणि आपण दानिएलाचं पुस्तक याचं 4था अध्याय 4 ते 37 वचन पर्यंत आपण वाचणार आहे. It is about God gives a dream. आणि हे ह्या संदर्भात आहे की परमेश्वर एक स्वप्न देतो, दृष्टांत देतो. God gave a dream to King Nebuchadnezzar. आणि जो राजा नबुकदनेस्सर आहे प्रभू त्याला एक स्वप्न दाखवतो. Oh, very beautiful. आणि हे खूप सुंदर असं आहे. Now we will not go into the dream interpretation, the types of interpretations which has taken place, but you see the interpretation, the man of God, the Daniel gives the interpretation of the dream which the king Nebuchadnezzar आणि had. पुष्कळ जे लोकांनी त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला ते आपण पाहणार नाही, पण जो दानिएल आहे कशा प्रकारे त्या स्वप्नाचा अर्थ सांगतो हे आम्ही पाहणार. Shall we read directly in Marathi the book of Daniel chapter 4? आणि आपण मराठीमध्ये वाचूया दानिएलाचा 4था अध्याय. Let's read from verse 24 to 27. आणि 24 ते 27 वचन आपण वाचणार I आहोत. want you to read very carefully. If you are having Bible, please open and read for yourself. आणि तुमच्या जवळ पवित्र शास्त्र असेल तर मी विनंती करत आहे की तुम्ही स्वतः देखील हे वचन वाचा. We will listen to Marathi, the chapter 4 and verse 24 to 27. आपण मराठीमध्ये वाचूया दानिएलाचा 4था अध्याय आणि 24 ते 27 वचन. या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचते. हे राजा, याचा अर्थ असा आहे आणि माझा स्वामी राजा, याच विषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे. तुला मनुष्यातून घालवून देतील, तुझी वस्ती वनपशुत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल, तू आकाशातील दहिवराने भिजशील. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. त्यांनी त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवाव्यास सांगितले. याचा अर्थ हा आहे की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे. हे ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे राज्य निश्चयाने तुला मिळेल. Amen. This was the interpretation of the dream which king had. आणि हे जे राजाला स्वप्न पडलं त्याचा खुलासा दानिएल करून सांगत आहे. My brothers and sisters, I want you to listen very carefully. माझ्या बहीण भावांनो, माझी इच्छा आहे की तुम्ही खूप काळजीपूर्वक ऐकावं. We are looking to the man who has ascribed himself more, and he described himself more than any another person. आणि इतर व्यक्तींपेक्षा हा नबुकदनेस्सर राजा असा आहे की त्यानं स्वतःच अधिक जास्त कौतुक केलेलं आहे. Instead of honoring God and ascribing God and honoring and giving glory, he is describing his own glory and own praise. आणि परमेश्वराला गौरव देण्यापेक्षा तो स्वतःच कौतुक करतो आणि स्वतःच गौरव त्या ठिकाणी करत आहे. According to history, he was ruling more than 9 nations at that time, in his time. आणि त्याच्या काळामध्ये इतिहास पाहिला तर 9 राष्ट्र जे आहेत त्याच्यावरती तो सत्ता चालवत होता. Actually, Lord God empowered King Nebuchadnezzar and he enabled him
to be successor and to rule over the आणि nations. परमेश्वराला त्यानं प्रभूने इतकं सामर्थ्य नबुकदनेस्सरला दिलं की तो त्या 9 राज्यांवरती, राष्ट्रांवरती, 9 देशांवरती सत्ता चालू शकतो. And so he was a great king at his time. आणि त्याच्या काळामध्ये तो खूप महान असा राजा होता. What Jeremiah talks about this king Nebuchadnezzar, आणि नबुकदनेस्सर राजाबद्दल इर्मया काय सांगतो? book of Jeremiah chapter 27 आणि इर्मया याचा 27वा अध्याय and verse 6. आणि 6व वचन काय We म्हणतं? will read here. Let's see what it says. आणि काय त्या ठिकाणी वचन म्हणतं आपण पाहणार आहे. इर्मया याचा 27वा अध्याय 27वा अध्याय and verse 6. 6व वचन. आता हे सर्व देश मी आपला सेवक बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याच्या हाती दिले आहेत. त्याची सेवा चाकरी करण्यास मनातील पशुही मी त्याला दिले आहेत. You know, God is saying, Nebuchadnezzar is my servant. That's what God is आणि declaring. परमेश्वर ह्या ठिकाणी म्हणतो की नबुकदनेस्सर तो माझा आहे. I have given this all that people may serve him. आणि तो असं प्रभू असं म्हणतोय की हे सर्व जे लोक आहे की मी त्याला दिलेले आहेत ती सेवा करण्यासाठी. That's what God's word says. आणि अशा प्रकारे देवाचं वचन सांगतं. And if you read the Bible, आणि पवित्र शास्त्र जर आपण he वाचलं, is a man who built a great wall around the Babylon. आणि बाबेलोन भोवती मोठीशी भिंत त्याने बांधलेली आपण पाहतो. A protection wall which was very high. Some people say 45, some people say 350, God knows, but it was a very high and very broader wall they built. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी खूप उंच आणि खूप रुंद अशी भिंत त्या ठिकाणी बांधली गेलेली So आहे. he was a person who feel more secure about what he has done. आणि तो असा राजा होता, असा व्यक्ती होता की जे त्याने कार्य केलेले आहे त्याच्यामध्ये तो खूप सुरक्षितता स्वतःला त्याला वाटत होतं. 35 years he was ruling. आणि 35 वर्ष तो राज्य करत होता. Now listen carefully, church, this morning time. आता खूप काळजीपूर्वक ऐका मंडळी. He was a richest man because he was conquered one nation after another nation. All the richness, whatever has in entire all this nation, he was the king and he was the head of everything. आणि एक नंतर एक तो राज्य त्या ठिकाणी हस्तगत करत चालला होता आणि त्या राज्यामध्ये जी काही मालमत्ता होती ते सर्व नबुकदनेस्सर राजाची होती. त्यामुळे त्याच्याकडे भरपूर मालमत्ता होती. In a very simple word, he was extremely rich, extremely prosperous. आणि खूप सोप्या शब्दात सांगायचं तर खूप तो अतिशय श्रीमंत असा व्यक्ती होता. But let me tell you, my brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो मला हे सांगू द्या. prosperity is sometimes blessings of God, no doubt. आणि जे भरभराट जी आहे ते परमेश्वरापासून येते ह्याच्यामध्ये काही शंका नाही. But also, according to Bible, prosperity is also can become a dangerous if we don't listen what God is speaking to us. पण तशाच रीतीने पवित्र शास्त्र असं सांगते जर प्रभूची वाणी जर आपण ऐकली नाही तर ही जी भरभराट आहे ती आपल्यासाठी एक शाप अशी ठरू शकते. Shall we read the book of Deuteronomy? God is warning about the prosperity. आणि आम्ही अनुवादच्या पुस्तकामध्ये पाहूया की परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी पूर्व सूचना देत आहे की जे भरभराट आहे त्या संदर्भात. Book of Deuteronomy chapter 8. अनुवाद याचा 8वा अध्याय. Let's read verse 11 to 13 first. आणि 11 ते 13 वचन आपण वाचणार आहे. सावध आहेस नाही तर ज्या आज्ञा नियम विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तू आपला देव परमेश्वराला विसरशील. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील. तुझी गोरे ढोरे शेरडे मेंढरे यांची वृद्धी होईल. तुझे सोने रूप व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. तेव्हा तुझे मन उन्नत होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नये म्हणून सांभाळ. विसरू नये म्हणून तू सांभाळ. That what Bible says. आमेन. त्या ठिकाणी वचन म्हणते विसरू नये म्हणून तू सांभाळ. The God who has given you all the ability, don't
remember your God. That's what God says. आणि ह्या ठिकाणी प्रभू असं म्हणत आहे की परमेश्वराने तुला ती क्षमता दिलेली आहे हे तू विसरू नको. My brothers and sisters, I want to encourage you, and I want to encourage you. God is speaking to you. आणि मला उत्तेजन करायचं आहे की परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. You know, like what about your success and your prosperity which God has given in your life? आणि तुमच्या जीवनामध्ये जे परमेश्वराने तुम्हाला भरभराट दिलेली आहे, यश दिलंय, त्याच्या संदर्भात काय? You know, like are we grateful to God? Are we acknowledging the Lordship? काय परमेश्वराला आम्ही विसरलेले आहे काय? काय प्रभूची आम्ही आठवण करत आहोत का? Do you boast about your achievement, what you have done and how much you have toiled? Is that you are praising about yourself? काय आम्ही स्वतःच कौतुक करत आहे का की आम्ही किती मिळवलेलं आहे, मी किती बढती पावलेलं आहे या संदर्भात? You know, like my brothers and sisters, prosperity blessings are from God, but may not be. Let not be like this King Nebuchadnezzar. आणि माझ्या बहीण भावांनो, जे भरभराट आहे परमेश्वरापासून आहे, पण आम्ही नबुकदनेस्सर राजाप्रमाणे असू नये. Can we say hallelujah? हालेलुया. So I want to encourage you today. You know, there men of God. One of the men of God written in his book. आणि एक देवाच्या सेवकाने अशा प्रकारे त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं. Today many people want a very cheap grace. आणि आजच्या काळामध्ये अनेक लोकांना खूप स्वस्त अशी कृपा पाहिजे. You know, they want, they say, cheap grace means forgiveness without repentance. आणि ही स्वस्त अशी कृपा म्हणजे काय आहे की कृपेविना क्षमा. You know, that is called cheap grace. आणि हे खूप स्वस्त अशी कृपा Today आहे. many people want, baptism without church discipline. आणि मंडळीची जे डिसिप्लिन आहे, मंडळीचं जे शिस्त आहे, त्याच्या विना बॅप्तिस्म घेणं. You know, many people want communion without confession. आणि कबुली विना आम्ही प्रभुभोजन घेणं. You know, without confessing our sin, we want communion. आणि आम्ही आमच्या पापांची क्षमा मागत नाही आणि आम्ही प्रभुभोजनामध्ये हात घालतो. You know, like my brothers and sisters, I want to encourage you. We need to be careful for such a beliefs and such a teachings. आणि माझ्या बहीण भावांना अशा प्रकारच्या शिक्षणापासून आम्ही सावध राहिलं पाहिजे. You know, without, God is calling you and me to follow the cross and take up the cross and follow him. आणि प्रभूने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे की आम्ही वधस्तंभ उचलावा, आम्ही त्याचं अनुसरण करावं. Can we say amen? Amen. Not only taking our cross, but God is calling you and me to be submissive to his word. आणि फक्त त्याचा वधस्तंभ स्वीकारणं एवढंच नव्हे तर त्याच्या वचनाला आम्ही अधीन असावं. To be obedient to do his will. आणि त्याची जी इच्छा आहे ती करण्यासाठी आम्ही संमती दर्शवावी. My brother and sister, today there is a lesson for you and me as a child of God. माझ्या बहीण भावांनो, एक देवाचं लेकरू म्हणून तुम्हाला There is a warning for you and me. आणि चेतावणी. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक चेतावणी आहे. You know, many times God speaks as God spoke to King Nebuchadnezzar. God always speaks to you and me. आणि जसं प्रभू नबुकदनेस्सर राजाशी बोलला तसं प्रभू तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो. You know, for Nebuchadnezzar, God spoke through dream. आणि नबुकदनेस्सर राजाशी प्रभू त्याच्या स्वप्नाद्वारे बोलला. So that he may repent and turn from his sin. यासाठी की त्यानं पश्चाताप करावा आणि त्याच्या पापापासून त्यानं मागं वळावं. You know, God always wants before he could bring the judgment. आणि परमेश्वर पहिल्यांदा सूचना देतो, पूर्व कल्पना देतो त्याचा न्याय आणण्याच्या आधी. And so we see in the Bible there is a history about such things. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळशे अशा घटना आहेत. You know, God gave warning when the time of Noah, 120 years time he gave people to repent and turn from their wicked ways. आणि आम्ही नोहाच्या काळामध्ये पाहतो की 120 वर्षाचा कालावधी प्रभूने दिला की लोकांनी पश्चाताप करावा आणि प्रभूकडे वळावं. You know, God gave, if you read the Bible, book of Daniel chapter 4 verse 27, God gave 12 months to King Nebuchadnezzar to check his heart, to repent, humble himself and repent from his wicked ways. आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहतो की प्रभूने नबुकदनेस्सर राजाला त्या ठिकाणी 12 महिने दिले की त्यानं पश्चाताप करावा आणि प्रभूकडे वळावं. You know, my brothers and sisters, he sent his messenger to explain him, to speak to him, to interpret for him. आणि त्यानं त्याचे संदेश सांगणारे आहेत त्याच्याकडे पाठवले यासाठी की त्याला त्यांनी खुलासा करून समजावून सांगावं. And he waited. In other words, he delayed his judgment, his wrath upon the king Nebuchadnezzar for 12 months. आणि 12 महिने परमेश्वराने त्याचा जो राग आहे, त्याचा न्याय आहे, तो आवरून धरलेला आहे. My brothers and sisters, always
God wants before he could judge you and me. आणि माझ्या बहीण भावानं परमेश्वर नेहमी आपला न्याय करण्याच्या आधी आम्हाला त्या ठिकाणी चेतावणी देतो. Can we say amen? आमेन. You know, God is a loving God. परमेश्वर हा प्रेमळ परमेश्वर आहे. You know, if you see the Bible, God warned Joseph about the famine which is going to hit the land. आणि आम्ही पाहतो की परमेश्वर योसेफाला पूर्व कल्पना देतो की त्या ठिकाणी दुष्काळ होणार आहे. You know, in the New Testament, God warns Joseph in the dream about the king Herod. आणि हेरोद राजा संदर्भात योसेफाला नवीन करारामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर त्या ठिकाणी कल्पना देत आहे. Pilate's wife warned in the dream regarding Jesus. आणि पिलाताची जी पत्नी आहे तिला देखील परमेश्वर सांगतो की प्रभू येशूच्या संदर्भात. You know, but Nebuchadnezzar also was warned in the by God in dream, but he did not heeded the warning of God. आणि नबुकदनेस्सर राजाला देखील स्वप्नाद्वारे प्रभूने चेतावणी दिली पण तो प्रभूकडे वळला नाही Because of his pride. आणि त्याच्या गर्वामुळं. You know, my brothers and sisters, why God always warns us and cautions us? Because he doesn't want you and me to fall and fail and destroy in sin. माझ्या बहीण भावांनो, का परमेश्वर आम्हाला चेतावणी देतो? कारण त्याची इच्छा नाही की आम्ही पडावं आणि आमचा नाश व्हावा. You know, God wants to prevent you and me before we could fall into the big problem, be under the judgment of God. आणि परमेश्वराचा न्याय आमच्यावरती येऊ नये आणि कुठल्या समस्यामध्ये आम्ही अडकू नये यासाठी प्रभू आम्हाला पूर्वीच चेतावणी देतो. You know, God warned Cain not to kill his brother Abel. आणि परमेश्वर ची इच्छा होती की जे केन आहे त्यानं हबेलाचा अंत करू नये. You know, God warned him before only. आणि परमेश्वराने त्यांना चेतावणी दिली. So my brother and sister, this morning time I want to encourage माझ्या you. बहीण भावांनो, या सकाळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. God wants you and me in this New Testament by our self-conscious. आणि प्रभू आम्हाला चेतावणी देतो की आपले जे आंतरिक सॉरी You know, it's a weakness of our own conscience. आपली स्वतःच्या सत्सेक विवेक बुद्धीचा द्वारे आपला परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. Can we say amen? Amen. God, wants you and me by the word of God. देवाच्या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याशी बोलत असतो. God wants by the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू आपल्याशी बोलतो. God wants you and me by bringing different men of God in our life and to speak into our lives. आणि प्रभू देवाच्या सेवकांच्या द्वारे आपल्या जीवनाशी बोलत असतो. Sometimes God speaks, through when we are just generally reading God's word, God begin to speak and begin to warn you and me. आणि जसं आपण देवाचं वचन वाचत असतो त्याच्या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याशी बोलत असतो. If we just become a sensitive, आणि फक्त आम्ही संवेदनशील असतो, if we just surrender ourselves, जर आम्ही त्याला समर्पित if राहिलो we just believe in Him, आणि आम्ही जर फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवला, we will be saved from the great wrath and the punishment and the judgment of आणि God. आम्हाला जी शिक्षा मिळणार आहे, आमच्यावरती जो न्याय ओढवणार आहे, त्या सर्वांपासून आम्ही वाचले जाऊ. Oh, we can be saved from the great fall. आणि आम्हीचं जे पतन होणार आहे त्या पतन होण्यापासून आम्ही वाचले जाऊ. So my brothers and sisters, some of us, God is speaking to us. आणि माझ्या बहीण भावांनो, आपल्या प्रत्येकाशी प्रभू आज बोलत आहे. Why the pride and ego is very dangerous. का आपला अहंकार आणि जो गर्व आहे इतका भयानक आहे? Because the pride has brought the archangel from the heaven to down on the earth and he became a Lucifer. आणि जो गर्व आहे, ह्या गर्वामुळे जो स्वर्गदूत होता तो लुसिफर तो पडला गेलेला आहे. And it became a devil. It has been called as a devil, as आणि Satan. आज आम्ही त्याला सैतान असे संबोधतो. Because of this pride and ego, the Pharaoh and his kingdom was destroyed. That's what आणि Bible ह्या says. गर्वामुळे पवित्र शास्त्र सांगते की फारो आणि त्याच्या सैन्याचा नाश झालेला आहे. Because of the pride, King Uzziah got the leprosy on him. आणि उझिया राजाला लेप्रेसी झाला, याचं कारण फक्त गर्व हेच होता. Because Paul should not boast and become a prideish. The Bible says God gave him a thorn in his flesh. आणि पाऊल अतिशक्तीच्या ज्ञानानं चढून जाऊ नये ह्यासाठी प्रभूनं त्याच्या जीवनामध्ये एक काटा ठेवला होता. Now the question is, what was the pride and what was the ego of the king Nebuchadnezzar? आणि आपला प्रश्न असा आहे की नबुकदनेस्सरचं जे गर्व आहे तो म्हणजे काय आहे? What was his pride or what was his ego which God did not like it? आणि त्याच्यामधला कुठला जे अहंकार, कुठला गर्व
आहे की प्रभूला ते आवडलं नाही. My brothers and sisters, when you read the Bible, he said, I built it. आणि जर आम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर तो त्या ठिकाणी असं म्हणतो की मी बांधलेलं आहे. He said, my might and my power, आणि तो म्हणतो की माझं सामर्थ्य आहे आणि माझं बल आहे my glory, my majesty. आणि माझं गौरव आहे, माझं राज्य आहे You know what? My wisdom and my power. आणि माझं ज्ञान आहे, माझं सामर्थ्य आहे Look great I am. आणि मी किती महान असं आहे. You know, my brothers and sisters, I want you to listen very carefully. माझ्या बहीण भावांनो, माझी इच्छा आहे तुम्ही खूप काळजीपूर्वक ऐका. Pride always loves the self. आणि जो गर्व आहे तो नेहमी स्वतःवर प्रेम करतो. Pride always boasts about only self. आणि जो गर्व आहे तो नेहमी स्वतःचंच कौतुक करतो. Pride always want to promote a self. आणि जो गर्व आहे तो नेहमी स्वतःची उन्नती आणि बढती करून घेतो. The pride wants the glory for self. आणि जो गर्व आहे त्याला फक्त स्वतःचाच गौरव असतं. It loves the self exaltation. आणि त्याला हे आवडतं की स्वतःचं कौतुक करणं, स्वतःला उंच करणं. The pride thinks that I'm the better and superior than any other people. आणि गर्व असा त्याला असं वाटतं की इतर सर्वांच्या पेक्षा मी सर्वश्रेष्ठ आहे. My brothers and sisters, I want to encourage you this morning. माझ्या बहीण भावांनी या सकाळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. Child of God, the children of God, I want to encourage you this morning. देवाचे लेकरं हो, मला ह्या सकाळी उत्तेजन करू द्या. Sometimes we feel superior by our intellectual which we have, the skill which we have, the talent which we acquire. आणि जे कला कौशल्य आपल्याकडे आहे त्याच्याद्वारे आम्हाला असं वाटतं की माझ्यासारखं कोणीच नाही. Sometimes the position which God has given us and blessed us from educational and business and so many other areas where God has blessed us, we begin to compare superior than other people. आणि शिक्षणासंदर्भात आणि ज्या स्थानावरती आम्ही आज आहे त्या स्थानासंदर्भात आपल्याला असं वाटतं की मी सर्वज्ञानी आहे, माझ्यासारखं कोणीच नाही. But I want to ask you a question this morning पण time. या सकाळच्या वेळी मला प्रश्न विचारू द्या. Is there anything you and I have which God has not given us? काय असं कुठली गोष्ट आहे का की आमच्या जवळ की प्रभूने ती दिलेली नाही? Oh, everything right from our birth and the breath which we have, everything is given by God. आणि आमच्या जन्मापासून ते जो श्वास आम्ही घेतो ते श्वास देखील प्रभूने आपल्याला दिलेला आहे. So we need to be careful with. Let's read one scripture what Bible says. म्हणून आम्ही खूप काळजीपूर्वक असायला हवं. आम्ही एक देवाच्या वचनातून काही वचन आपण वाचणार आहोत. Book of Proverbs chapter 13. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय And let's read verse 10. आणि 10व वचन आपण वाचूया. Book of Proverbs chapter 13 नीतिसूत्र याचा 13वा अध्याय and verse 10. We will read directly in Marathi. आणि 10व वचन आपण वाचूया. See what it says. आणि काय या ठिकाणी वचन म्हणतं? नीतिसूत्र याचा 13वा अध्याय आणि 10व वचन. गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्या जवळ ज्ञान असते. You know, like pride, you know, it stays the fight. That what Bible says. आणि पवित्र शास्त्र ह्या ठिकाणी सांगतं गर्वामुळे भांडणे मात्र होतात. You know, we need to. I want to encourage you. Maybe God is speaking to some of you this आणि morning. मला उत्तेजन करू द्या ह्या सकाळच्या वेळी की प्रभू कुणाशी तरी बोलत आहे. There is never been a war or divorce or argument or the split of the church without pride becoming a great factor in the life. आणि आपल्या जीवनामध्ये गर्व इतका महत्वाचा झालेला आहे. त्या कारणामुळे भांडणे होतात, त्या ठिकाणी घटस्फोट होतो आणि मंडळीमध्ये दुभागलेपणा येतो. In this all, the pride is the main factor or main culprit to achieve all this. आणि हे सर्व गोष्टी घटण्यामध्ये फक्त जो गर्व आहे तो एक मुख्य घटकच आहे. You know, many times the problem is not big, but our pride is too big to solve the problem. आणि पुष्कळ वेळेला आम्ही पाहतो की जी समस्या आहे ती मोठी नाही, पण आमच्यामधला गर्व इतका मोठा होऊन बसतो की ते जे समस्या आहे ते सोडवण्यासंदर्भात. You know, like sometimes two egoistic people get married. आणि काही वेळेला दोन जे गर्विष्ठ लोक आहेत एकत्रित येतात. You know, they get married आणि त्यांचा विवाह होतो and they begin to live in one roof. आणि एका छताखाली ते राहू लागतात. You know, living in two kingdoms. आणि दोन राज्य एकत्रित आल्यासारखे. They living in one roof, but they are both are divided. आणि एका छताखाली आहे पण ते दोघं
भिन्न असे You आहे. know, when house is divided, it cannot stand. आणि जे कुटुंब जे आहे ते जर दुभांगलं गेलं असेल तर ते एकत्रित राहू शकत नाही. So what happened then we think about the divorce, we think about legally getting separated. आणि मग हा विचार येतो की कुठे घटस्फोट घ्यावा आणि कानूनी दृष्ट्या आम्ही वेगळं व्हावं. But when Jesus becomes the king in our life, पण प्रभू येशू ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये राजा होतो there will become a one kingdom in our family. आणि मग एकच राज्य आमच्या कुटुंबामध्ये You know, there असतं. is a forgiveness, there is a repentance, there is a confession, there is a grace in our house. आणि मग आमच्या घरामध्ये कबुली असते, क्षमा असते, त्या ठिकाणी नम्रता त्या ठिकाणी असते. You know, like pride says, I know better than Bible. I know what is right than God. आणि जो गर्व आहे ते म्हणते की शास्त्रापेक्षा जास्त मला ज्ञान आहे आणि परमेश्वरापेक्षा मी मोठा आहे. You know, ego says, my secret problem, my issue is none of other business. आणि त्या ठिकाणी जो गर्व आहे त्याला असं वाटतं की माझी जी समस्या आहे त्याच्याशी दुसऱ्यांचं काही देणं घेणं नाही. God want to help us. आणि परमेश्वराला आपल्याला मदत करायची आहे. But the pride says, I don't need anyone's help because it is none of others' business. पण गर्व असं म्हणतो की मला कुणाच्या मदतीची गरज नाही, त्याच्यात तुमच्याशी काही देणं घेणं नाही. The pride tried to pretend and show, I don't have any problem. आणि जो गर्व आहे असा दिखावा करतो की मला कुठलीच समस्या नाही. And you know, the pride and ego is such a sensitive, small thing can break our life. आणि जो गर्व आहे, अहंकार आहे, इतका संवेदनशील असतो की छोटी समस्या देखील त्या ठिकाणी आपलं कुटुंब तोडून टाकते. Pride kills the union. आणि जी गर्व आहे ऐक्यता भंग करते. We will read one scripture from the Holy Bible. पवित्र शास्त्रातून एक वचन आपण वाचणार Book आहोत. of Proverbs chapter 16 नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय verse 18. आणि 18वे वचन. Book of Proverbs chapter 16 नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय verse 18. आणि 18वे वचन. Let's read what it says. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधपाताचे मूळ होय. You know, pride goes before the destruction. आणि जे नाश आहे त्याच्या आधी पुढे गर्व चालतो. My brothers and sisters, God is warning some of us here. माझ्या बहीण भावांना आपल्यापैकी पुष्कळांना प्रभू त्या ठिकाणी चेतावणी देत आहे. Why God judged this king Nebuchadnezzar? आणि का परमेश्वराने नबुकदनेस्सर राजाला त्या ठिकाणी जज केला? न्याय केला. Why God judged him? Because this man had a greater revelation of God than anybody else. आणि जो नबुकदनेस्सर राजा होता परमेश्वराचं इतर कुणापेक्षा देखील जास्त प्रगटीकरण या राजाला होतं. He had a greater revelation of God according to the Bible. पवित्र शास्त्रानुसार आम्ही पाहतो की प्रभूचं प्रगटीकरण नबुकदनेस्सर राजाला जास्त होतं. Like when you have a great revelations, ज्यावेळेला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये प्रगटीकरण असतं you are a more responsible. आणि मग तुम्ही जास्त जबाबदार पर्सन असता. My brothers and sisters, he had a great revelation of God. He has seen how God preserving 3 Hebrew people in the fire of furnace. आणि त्याने हे बघितलेलं होतं की अग्नीच्या भट्टीमध्ये 3 लोकांना कशा रीतीने प्रभूने सुरक्षित ठेवलेलं आहे. Without any effect, they were saved by Almighty God. आणि जो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे त्याच्याद्वारे कशा प्रकारे ते सुरक्षित राहिले. He was the only one man who has seen the Son of God before the Jesus could come on the आणि प्रभू earth. येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्म घेण्याच्या आधी तो असा एकच व्यक्ती नबुकदनेस्सर राजा होता ज्यानं प्रभूला त्यांच्या बरोबर पाहिलं. Oh, he had a glimpse of the glorious, invisible God in that fire of furnace. आणि अदृश्य अशा परमेश्वराचं प्रतिरूप त्या अग्नीच्या भट्टीमध्ये त्यानं पाहिलेलं आहे. But all this revelation, पण हे सर्व प्रगटीकरण it did not affected him. आणि त्याच्यावरती ते प्रभाव टाकू शकलं It नाही. did not frighten him. आणि त्याला ते भयभीत करू शकलं It did नाही. not made him humble. आणि ह्या प्रगटीकरण त्याला नम्र करू It शकलं did नाही. not cause him to repent and trust in आणि हे God. प्रगटीकरण त्याला नम्र करू शकलं नाही, पश्चातापासाठी प्रवृत्त करू शकलं Let me नाही. tell you something this morning या time. सकाळच्या वेळेला मला काहीतरी सांगू द्या. It is a danger to have the revelation of God and without humbling and repenting and surrendering our आणि हे life. खूप भयानक असं आहे की प्रभू परमेश्वराचं प्रगटीकरण प्राप्त करून घेणं
आणि स्वतःला नम्र नाही There is करणं. a terrible danger when you get exposed to God's word and God's revelation and His anointing over your life, and if you're not turning to God, there is a great danger. आणि हे खूप भयानक असं आहे की परमेश्वराचं पाचारण तुमच्या जीवनावरती आहे. प्रभूने तुम्हाला बोलावलेलं आहे पण तुम्ही त्याच्याकडे वळत नाही. Sometimes we are living in a modern culture nowadays. आणि आताच्या काळामध्ये जे आधुनिक जग आहे त्याच्यामध्ये आम्ही जगत We are आहोत. living in 21st era, a new life, a digital life we are living in. आणि आताच्या जे डिजिटल जे गोष्टी आहेत त्या जगामध्ये आम्ही जगत We आहोत. have been so much hypnotized with this technology, with this science and advancement which is taking place. आणि जी आधुनिकता आहे त्याच्याद्वारे आम्ही खूप असे आम्हाला आकर्षित करून घेतलेलं You know, we आहे. have been affected very badly by Bollywood, Hollywood, and all the theories and the methods have been, hypnotizing our understanding. आणि जे बॉलिवूड हॉलिवूड आहे आणि संपूर्ण जी आधुनिकता आहे या सर्व गोष्टींनी आमचा भयानकरित्या ताबा घेतलेला They आहे. are hindering all the modern revelation theology or the modern explanation are hindering the majesty, the glory of God which Bible speaks to you and me. आणि जे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जे प्रगटीकरण सांगतं, या प्रगटीकरणाला ते कुठेतरी आळा घालत आहे आणि थांबवत आहे. I want to my prayer this morning, may God restore our vision and understanding of the greatness of God, the mighty God which we will believe and which Bible speaks to you and me. आणि माझ्या बहीण भावांना माझी अशी प्रार्थना आहे की जे परमेश्वर आम्हाला सांगत आहे ते ह्या वेळेला आम्ही समजून घ्यावं. Like may God may give us an understanding the unlimited God we have. आणि जो असाधारण आणि अमर्यादित असा जो परमेश्वराला आहे त्या परमेश्वराला आम्ही समजून घ्यावं. May God help us to understand the unchanging God which we have. आणि आम्हाला हे समजूतदारपणा असावा की किती न बदलणार असा तो आमचा May God give परमेश्वर us an आहे. understanding who is the king and the supreme authority over every creature which you can find and which you are living in. आणि प्रभूने आम्हाला हे समजूतदारपणा द्यावा की परमेश्वर जो महान परमेश्वर आहे ज्याच्या आधिपत्याखाली आज आम्ही जगत आहे. He alone possesses the knowledge, the power and the glory forever and forever and forever. आणि सदा आणि सर्वगा सर्व मान सन्मान केवळ त्याला आणि त्यालाच असो. We will read one scripture and I want you to open the Bible. If you are the person, if you have Bible right now, I want to encourage you to please open this Bible and see what David proclaimed and pronounced about greatness of God. आणि माझी इच्छा आहे की तुमच्या जर पवित्र शास्त्र असेल तर तुम्ही पवित्र शास्त्रातून वचन वाचा की दावीद त्या ठिकाणी कशा रीतीने त्याचं वर्णन करत आहे. Is a humble proclamation of who God is. He's declaring in this Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये खूप नम्ररित्या प्रभू किती महान आहे याचं तो वर्णन करून सांगत आहे. Let's turn to the first Chronicle chapter 29. आणि पहिले इतिहास 29वा And अध्याय I want you to read from verse 11 to 13. आणि माझी इच्छा आहे की 11 ते Verse 13. 13 वचनापर्यंत आपण वाचूया. Yes, we will read directly in Marathi. पहिले इतिहास याचं Chapter 29 29वा and अध्याय verse 11 to 13. 11 ते 13 वचन. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाश व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच. तू सर्वांवर श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझपासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकास थोर करणे व सर्वात सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. Can we say hallelujah? हालेलुया. Can we say hallelujah? Hallelujah. What a revelation this David is putting in this year. आणि किती सुंदर प्रगटीकरण दावीद या ठिकाणी सांगत आहे. Oh, if you read this verse in your house, you have to worship the Lord. आणि जर तुम्ही हे वचन प्रभूची वचन घरामध्ये वाचला तर तुम्ही नक्कीच प्रभूची आराधना करणार. So I want to encourage you. We don't have time since it is already longer message. I was supposed to take one song, but we will continue now. आपण या ठिकाणी गीत गाणार होतो पण आपण आता पुढे जाऊया. Let me tell you very important why. The judgment of God, has fallen on King Nebuchadnezzar. The आणि Bible मला says. सांगू दे या ठिकाणी नबुकदनेस्सर राजावरती का परमेश्वराचा त्या ठिकाणी न्याय आला. Like God's punishment came upon the King Nebuchadnezzar. आणि नबुकदनेस्सर राजावरती परमेश्वराचा न्याय ओढवला. My brothers and sisters,
if you see the judgment of God in the Holy Bible, आणि माझ्या बहीण भावांनो, परमेश्वराचा न्याय जर आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहिला, till today, according to my knowledge, आणि माझ्या ज्ञानानुसार आतापर्यंत, we have many hospitals here. One is a famous Krupamaya hospital. आणि ह्या ठिकाणी आपण पुष्कळ हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यातून एक प्रमुख म्हणजे कृपामय हॉस्पिटल Very आहे. famous hospital in our city, Miraj. आणि मिरज मध्ये हे खूप प्रमुख असं प्रसिद्ध असं हॉस्पिटल आहे. But I never seen the patient, psychiatric patient in this way, the way the Bible is defining about the king Nebuchadnezzar. पण असा मी कुठलाही रुग्ण पाहिला नाही जसं नबुकदनेस्सर राजा त्या ठिकाणी वागत होता. You know, like his condition of mental state was a worse according to the Bible. आणि पवित्र शास्त्रानुसार त्याची जी मानसिक जी कंडिशन होती ती खूप भयानक अशी होती. He began to feel like he's an ox. आणि त्याला असं वाटू लागलं की मी एक प्रकारचं बैल आहे. All the nails were grown. आणि त्याचे जे नख आहे ते वाढून गेले. All there were hairs. आणि त्याचे केस वाढले. He began to crawl on his hand and on his knees. आणि त्याच्या गुडघ्यावरती आणि तो हाताने रांगू लागला. He began to eat the grass. आणि त्या ठिकाणी तो गवत खाऊ लागला. He lost his dignity, his identity. आणि त्याची जी ओळख आहे, त्याची मान मर्यादा, प्रसिद्धता, ते सगळं तो गमावून He बसला. did not become a lion or tiger or some like great bird or something like that, but he became an ox. He was crawling on the ground. He lost his glory, the power and everything. He was just like a beast. आणि त्या ठिकाणी तो एखाद्या सिंह किंवा एखाद्या सुंदर पक्षाप्रमाणे नाही तर तो एखाद्या बैलाप्रमाणे त्या ठिकाणी तो वागू लागला. I can just trying to imagine how he might be looking, because instead of eating great food, tasty food, he was eating grass. There is no nutrition, and I don't know how he has survived. आणि मी फक्त कल्पनाच करतो की सुंदर त्या पक्वान्न खाण्याच्या ऐवजी तो त्या ठिकाणी गवत खाऊ लागला. You know, he became that New Testament prodigal son who lost his sense. आणि त्या ठिकाणी नवीन करारामध्ये उधळ्या पुत्राप्रमाणे तो वागू लागला, ज्यानं आपलं जे समजबुद्धी तो गमावून You know, बसलेला like आहे. we read in the book of Luke chapter 15, that is, the prodigal son, when he lost his money, when he lost his friends, he came to sense when he was eating the food of the pigs. That's what Bible says. आणि पवित्र शास्त्र सांगतं की जे उधळा पुत्र आहे, जे डुकरांनी खायचं जो अन्न आहे तो खाऊ लागला, त्यावेळेला त्याला समजबुद्धी आली. My brothers and sisters, don't wait till such moment could occur in our life. माझ्या बहीण भावांना, अशा प्रकारे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊपर्यंत वाट पाहू नका. Let's not wait like that prodigal son when he lost everything. Then he came to sense, the Bible says. आणि पवित्र शास्त्र सांगते की जे उधळा पुत्र आहे त्यानं सगळं काही गमावलं आणि मग त्याला समजबुद्धी आली. My brothers and sisters, if to close, I have to close because it's long message. I want to encourage you. The Nebuchadnezzar came to sense not 1 year, after 7 years. Some of the theologians says after 7 years. Did he not because of his greatness, because of God's mercy, he came to sense. आणि माझ्या बहीण भावांना मला हे सांगू द्या की एखाद्या दुसऱ्या वर्षामध्ये नबुकदनेस्सर राजाला समजबुद्धी आली नाही, तर 7 वर्षांनंतर त्याला समजबुद्धी आली. ती पण त्याच्या सामर्थ्याने नव्हे, तर केवळ परमेश्वराच्या कृपेने. I'm sorry, I have to close. ह्या ठिकाणी आम्हाला थांबावं लागेल. At closing, I want to tell you something. आणि ह्या ठिकाणी मला काहीतरी सांगू द्या. If you ignore the voice of God, जर तुम्ही प्रभूच्या वाणीकडे दुर्लक्ष केलं, if you ignore the warnings of messengers and the word of God, the circumstances and dreams, आणि संदेश देवाचं वचन आणि जी परिस्थिती आहे, स्वप्न आहे, याच्याद्वारे मिळणारी चेतावणीकडे आम्ही दुर्लक्ष केलं, if you keep on rejoicing, keep on rejecting with the ego and the pride is heart, you will land up like that king Nebuchadnezzar. आणि जर आम्ही अहंकार आणि गर्व याला जर आम्ही बाळगून बसलो, तर आम्हाला प्रभूच्या न्यायाला सामोरे जावे Maybe लागेल. some of you, God has already been warning. आणि परमेश्वर आम्हापैकी पुष्कळांना चेतावणी देत आहे. Your time has begun the day the God has warned. आणि परमेश्वर आम्हाला ह्या ठिकाणी चेतावणी देत आहे. And the time is going on. आणि ही वेळ निघून जात आहे. Don't wait till the wrath
of God or the judgment of God could तोपर्यंत occur. वाट पाहू नका जोपर्यंत परमेश्वराचा न्याय आपल्यावरती ओढावेल. I want to encourage you to humble yourself and come before the Lord. आणि मी उत्तेजन करत आहे की स्वतःला नम्र करा आणि परमेश्वराजवळ या. You know, my brothers and sisters, God is a merciful. माझ्या बहीण भावांनो, परमेश्वर हा कृपाळू देव आहे God is a gracious and forgiving God. आणि प्रभू आम्हाला क्षमा करणारा असा कृपाळू परमेश्वर आहे. That's what Bible says. अशा प्रकारे पवित्र शास्त्र सांगतं. I want to encourage you, come to the Lord. मला उत्तेजन करू द्या की प्रभूकडे या. If today your problem is becoming more bigger and more worse because of your ego and pride, God is speaking to आणि you. जर आमच्या अहंकारमुळे गर्वामुळे आमची समस्या वाढत असेल तर परमेश्वर तुम्हाला बोलावित आहे. You know what God is speaking to आणि you. तुम्हाला माहित आहे की प्रभू तुमच्याशी काय बोलत आहे. Come, my brother and my sister. या परमेश्वराकडे या माझ्या बहीण भावांनो. Before you could lost everything, तुम्ही सर्व काही गमावून बसण्याच्या आधी, before the Satan could destroy, सैतान तुमचा नाश करण्याच्या आधी God is calling you. परमेश्वर तुम्हाला बोलावित आहे. Repent and come before the Lord. परमेश्वरकडे या आणि पश्चाताप करा. Humble yourself. स्वतःला नम्र करा. Bible says God reaches the proud, but He gives grace to humble. आणि पवित्र शास्त्र सांगतो जे गर्विष्ठ आहे त्यांचा परमेश्वर त्या ठिकाणी धिक्कार करतो. धिक्कार करतो, पण जे नम्र हृदय आहे त्यांना प्रभू बोलावतो. If you humble this morning, God want to give you grace. आणि ह्या ठिकाणी जर आम्ही स्वतःला नम्र केलं तर प्रभू आम्हाला कृपा देईल. You know, the meaning of the grace is enabling presence of God. आणि जी कृपा आहे त्याचा अर्थ असा आहे, You know, enabling, bringing out the presence of God. आणि परमेश्वर आम्हाला ह्या परिस्थितीतून बाहेर काढतो. Can we say hallelujah? हालेलुया. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित Shall करो. we pray and close? आम्ही प्रार्थना करून या ठिकाणी थांबूया. Father, we thank you for this morning time. पिता, ह्या सकाळच्या वेळी आम्ही प्रार्थना I don't करत know to आहे. whom you're speaking. आम्हाला माहित नाही तू कुणाशी बोलत आहे. Before the judgment could come, आणि न्याय ओढवण्याच्या आधी may this voice, may Lord restore their life. आणि प्रभू हे शब्दाच्या द्वारे, ह्या वाणीच्या द्वारे प्रत्येकाचं जीवन पुनर्स्थापित होते. May it may bring humbleness. आणि प्रभू त्या ठिकाणी नम्रता त्यांच्या May सर्वांमध्ये they येऊ may दे. acknowledge that you are the God. आणि हे जाणून घेऊ दे की तूच परमेश्वर As आहेस. you restored King Nebuchadnezzar, आणि जसं नबुकदनेस्सर राजाला तू पुनर्स्थापित केलं and he declared from his mouth, आणि त्याने स्वतःच्या मुखाने कबुली केली, He, God, is a great God and great King. आणि परमेश्वराचा सार्वभौम्य राजा आहे, तोच सर्व सत्ताधारी आहे. Oh, that what he declared. अशा प्रकारे तो कबुली देतो. Oh Lord, before we could experience judgment, we want to declare you are the King, you are the Lord. आणि तुझा न्याय आम्ही अनुभव घेण्याच्या आधी आम्ही स्वतः कबुली करतो की तूच आमचा देव, तूच आमचा राजा आहे. Restore your children, Lord. आणि तुझ्या लेकरांची पुनर्स्थापना तू कर. Bless your children. तुझ्या लेकरांना तू शुभदीत कर. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करत आहे. Amen. Amen. Let's sing small chorus. छोटंसं कोरस आपण गाणार आहे. Thank you, Lord. मेरे दिल में नया काम कर प्रभु. Can we say, मेरे दिल में नया काम कर प्रभु. मेरे दिल में नया काम, मेरे दिल में नया काम, मेरे दिल में नया काम कर प्रभु. मेरे मन में, can we say to Jesus, मेरे मन में नया काम कर प्रभु. Yes, Jesus, we need you, Lord. मेरे मन में नया काम कर प्रभु. Oh, hallelujah. मेरे मन में नया काम, मेरे मन में नया काम, मेरे मन में नया काम कर प्रभु. Thank you, Lord. May God bless you, and may God bless you a happy Independent Day once again. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा.